MST-CETचा पहिला अटेम्प्ट झालाय, पण दुसऱ्या अटेम्प्टबद्दल तुमच्या मनात खूप डाऊट्स आहेत. एक्झाम सेंटर तेच राहील की बदलणार? आणि सतत ऐकायला मिळतंय की विद्यार्थी कमी झालेत, म्हणजे कॉम्पिटिशन खरोखरच कमी झाली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चुकीचे तर्क लावण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या खूप कामाची आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी आहे आदित्य सर आणि तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टेस्टवायझर. आता पहिला अटेम्प्ट दिल्यामुळे तुम्हाला एक थोडासा अनुभव आला आहे की परीक्षा कशी असते. पण जसे दुसऱ्या अटेम्प्टचे फॉर्म भरले तसे विद्यार्थ्यांच्या मनात हेराफेरीमधल्या बाबूरावसारखा गोंधळ उडायला लागला आहे. खूप मुलांना समजत नाहीये की हे सिटी इंटिमेशन स्लिप आणि फायनल ॲडमिट कार्ड हे दोन वेगळे प्रकार काय आहेत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे फक्त तुम्हाला कोणत्या शहरात एक्झाम द्यायची आहे हे आधीच सांगितले जाते. खूप मुलांना असे वाटत आहे की आमचा आधीचा जो एक्झाम सेंटर होता तोच राहील, पण तसे नाहीये. तुमची एक्झाम सिटी कदाचित तीच असू शकते, पण तुमचा एक्झाम सेंटर जवळपास नक्की बदलणार आहे. त्यामुळे जुन्या सेंटरवर जाऊन बसू नका, नाहीतर एक्झाम चुकेल आणि सगळी मेहनत वाया जाईल. सिटी इंटिमेशन स्लिप आधी देण्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला प्रवासाचे नियोजन करता यावे. जर तुमचे सेंटर दुसऱ्या शहरात आले असेल तर तुम्ही आधीच बस किंवा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. आयत्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून ही चांगली सोय केली आहे. आता तारखांबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तुमची PCB ग्रुपची सिटी इंटिमेशन स्लिप 3 मेच्या आसपास येईल आणि PCM ग्रुपवाल्यांची स्लिप 5 मेच्या आसपास येईल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त शहर आणि तुमची शिफ्ट समजेल. फायनल ॲडमिट कार्ड एक्झामच्या थोडे दिवस आधी येईल, ज्यात पूर्ण एक्झाम सेंटरचा योग्य पत्ता असेल. आता परीक्षा जवळ आली आहे आणि अभ्यास पूर्ण झालाय, पण मॉक टेस्ट कुठून द्यायच्या हा प्रश्न असेल तर थांबा. तुमच्यासाठी आहे एक जबरदस्त सोल्युशन. तुम्ही testwiser.com वर जाऊन फ्री MST-CET PCM आणि PCB मॉक टेस्ट्स देऊ शकता. सध्या तरी या सर्व टेस्ट्स आम्ही एकदम फ्री ठेवले आहेत. तुम्ही testwiser.com वर जाता तेव्हा तुम्हाला खऱ्या परीक्षेसारखाच अनुभव मिळतो. तिथे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट शिकायला मिळेल. बाहेर याच टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागतात, पण इथे तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही. तर जास्त विचार करू नका, पैसे वाचवा आणि आपला स्कोर वाढवा. testwiser.com ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून लगेच प्रॅक्टिस चालू करा. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, स्टॅटिस्टिक्स आणि कॉम्पिटिशन. PCM ग्रुपसाठी जवळपास 3 लाखापेक्षा जास्त मुलांनी रजिस्ट्रेशन केले आहे आणि PCBसाठी 1 लाखापेक्षा जास्त. PCMचा पेपर 8 दिवस चालणार आहे, एकूण 16 शिफ्ट्समध्ये. म्हणजे एका शिफ्टमध्ये जवळपास 20,000 विद्यार्थी एक्झाम देतील. आणि PCBच्या एक्झाम्स 2 दिवस चालणार आहेत, 4 शिफ्ट्समध्ये, ज्यात एका शिफ्टला जवळपास 25,000 विद्यार्थी एक्झाम देतील. खूप जणांना असे वाटत आहे की यावेळी रजिस्ट्रेशन कमी आहेत म्हणजे कॉम्पिटिशनसुद्धा कमी असेल. पण मित्रांनो, अशा भ्रमात राहू नका. पिक्चरमधला हिरो जेव्हा मार खाऊन परत उठतो आणि डबल ताकदीने मारतो ना, तसाच हा सेकंड अटेम्प्ट आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्या मुलांना 85% मिळाले होते, त्यांनी आता समजून घेतलंय की पेपर पॅटर्न कसा येतो आणि काय चुका झाल्यात. ते आता पुष्पासारखे म्हणत आहेत, अभ्यास में झुकेगा में ही साला. त्यांची तयारी आता 95 ते 99% आहे. त्यांना वेळ मिळाला आहे, पॅटर्न समजला आहे आणि त्यामुळे त्यांची तयारी भयंकर आहे. त्यामुळे विद्यार्थी कमी असले तरी तयारीची पातळी खूप हाय आहे. प्रेशर खूप वाढले आहे. तुम्हाला सुद्धा असाच जोर लावावा लागणार आहे. तुम्हाला आपल्या चुका सुधारायच्या आहेत आणि त्यासाठी मॉक टेस्ट्स खूप गरजेचे आहेत. शेवटचे काही दिवस उरले आहेत. या दिवसात नवीन काहीतरी वाचण्यापेक्षा जे वाचले आहे त्याची रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ वाया घालवू नका. testwiser.com वर जा, फ्री मॉक टेस्ट्स द्या आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण गोंधळ दूर होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामसाठी. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.